सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातला गेले होते। गुजरातच्या गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे त्याचबरोबर आंधळेचा मुक्काम होता। तिन्ही आरोपींनी गिरनार मंदिरामध्ये 15 दिवस मुक्काम केला। तर आरोपींवर कारवाई सुरू आहे, कोणत्याही दोषींना सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर आरोपींचा गुजरातमध्ये मुक्काम होता। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी आधी भिवंडीमध्ये मुक्काम केला। 11 डिसेंबरला भिवंडीतून गायब झाल्यानंतर तिन्ही आरोपी गुजरातमध्ये गेले। गुजरातमधील प्रसिद्ध असलेल्या गिरनार मंदिरामध्ये हे तिन्ही आरोपी मुक्कामी होते। घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही 15 दिवस गिरनारमध्ये मुक्कामी राहिले। जवळचे पैसे संपल्यानं घुलेनं कुणाशी तरी संपर्क केला आणि आंधळेला पैसे आणायला पाठवलं। पैसे आणायला गेलेला कृष्णा आंधळे मंदिरात परतलाच नाही। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्यानं मंदिरातून बाहेर पडले आणि पुण्यात आले। घुले आणि सांगळे पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये एका खोलीत मुक्कामाला राहिले। बालेवाडी परिसरातूनच पोलिसांनी काल घुले आणि सांगळेला अटक केली आहे। तर आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। पोलिसांकडून आंधळेचा शोध घेतला जातोय। ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते, तुम्हाला दिसतंय। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाहीये।